नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये जी काही कित्येक जणांनी फॉर्म भरले आहे त्याचे पैसे सुद्धा येण्यास सुरुवात झाले. पण आपले मुख्यमंत्री साहेब अजून काय म्हणतात बघा. तर हे म्हणतायत की जर तुम्ही मला येणाऱ्या इलेक्शन म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणार आहे. पण त्या इलेक्शनमध्ये मला जर तुम्ही आशीर्वाद आणि जर बळ दिलं तर मी तुम्हाला जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची म्हणजे योजना आहे जी त्यानुसार प्रत्येक महिलेला 1,500 रुपये देणार आहेत. तर ती रक्कम वाढून 2,500 आणि 2,500वरनं 2,000 आणि 2,000वरनं 2,500 आणि 2,500वरनं 3,000 अशी मी करेल कधी जर तुम्ही मला आशीर्वादाने जर बळ दिलं तर. पण खरंच अशा प्रकारच्या जर योजना ही लागू करून किंवा चालू करून खरंच आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातील खरंच सक्षमीकरण होईल का? तुम्ही कमेंट करून सांगू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आपल्या देशामध्ये किंवा जे वेगवेगळ्या प्रकारे महिलांवर किंवा जे काही मुले आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत आहे मित्रांनो. तर आपला देश तुम्ही बघू शकता कुठल्या लेवलला सध्या चालला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय कोलकात्यामध्ये काही हॉस्पिटलमध्ये जे काय प्रकार झाला 31 वर्षीय महिलेवर म्हणजे कसं आहे रेप आणि मर्डरचे म्हणजे हे केलं आहे त्याने रेप करून मर्डर म्हणजे अमानुषपणे हत्या केली आहे. हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आंदोलन चालू आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे कसं आहे निदर्शन आंदोलन चाललं आहे. सध्या त्या प्रकरणामध्ये एक आरोपी सापडला आहे. तर त्यामागे आणि 6 ते 7 आरोपी असू शकतात असं तेथील डॉक्टरचं म्हणणं आहे. आणि सध्या CBI चौकशी ते चालू आहे. आणि हेच प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टाकडे हे केलं आहे म्हणजे सुपूर्द केला. आणि ह्याच्यावर मंगळवारी म्हणजे उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल हे आपण उद्या बघणार आहोत. तर आपण खरंच म्हणू शकतो का मित्रांनो ह्या जे काही लाडकी बहिणीसारख्या योजना जर आणल्या तर खरंच महिला सुरक्षा म्हणजे किंवा महिलांची सुरक्षा होऊ शकते का? किंवा त्यांना एक विशिष्ट प्रकारची रक्कम दिली म्हणजे खरंच एक ती महिला स्वावलंबी झाली का असं म्हणू शकतो का? तर त्यासाठी कसं आहे गव्हर्नमेंटने मला काय म्हणायचं आहे तर जे काय आपलं महाराष्ट्र सरकार आहे किंवा जे काय आपलं केंद्र सरकार आहे तर त्याने कसं आहे म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या योजना आणणं गरजेचं आहे. आणि त्याची कडक म्हणजे कसं आहे अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे. तरच ती योजना किंवा जी ते काही स्कीम आहे ती व्यवस्थित म्हणजे एक सक्सेस होईल. पण तसं नाही फक्त किंवा आपलं जे काही सरकार आहे ते फक्त योजना तर आणतं पण त्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करत नाही. लॅक ऑफ इम्प्लिमेंट त्याला आपण म्हणू शकतो. तर असा प्रकार आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकामुळे जे काही आपले महायुती सरकार आहे ते अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. माझा लाडका भाऊ योजना, माझी लाडकी बहीण योजना. पण माझी लाडकी बहीण योजना म्हणजे कसं आहे देण्याऐवजी माझी सुरक्षा लाडकी बहीण अशी काहीतरी योजना सुरू केली तर आपली महिला चांगल्या प्रकारे समाजामध्ये जगू शकते किंवा स्वतंत्रपणे जगू शकते. 2-3 दिवसापूर्वी 78वा ऑगस्ट आपण साजरा केला आहे. पण खरंच आपल्या देशातील महिलांना खरंच स्वातंत्र्य भेटलं आहे का हे आपण म्हणजे विचार करू शकतो. ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं आहे आपण आज 78 वर्ष पूर्ण झालेत आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून. पण अजून आपल्या भारतामध्ये म्हणावं तेवढे म्हणजे स्त्रियांना किंवा जे काही महिला आहेत त्यांना स्वातंत्र्य नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या योजना राबवत आहे. पण असल्या योजनाने कुठल्याही म्हणजे स्त्री ही स्वावलंबी होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित योजनांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कसं आहे ही असल्या योजना देण्याऐवजी त्यांना ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार द्या. आणि राज्यामध्ये एक चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल बांधा, रस्ते बांधा, प्रत्येकाला रोजगार निर्माण करा. अशा काहीतरी तुम्ही योजना हे लागू करा. पण असे कसं आहे रक्कम देऊन आणि पैसे देऊन जर तुम्ही अशा योजना चालू करत असाल तर ते कसं आहे स्त्री किंवा ते पुरुष अशी होईल आणि आपलं ते शरीराला एक बसून खाण्याची सवय लागेल असा काही प्रकार होईल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.